सर करा सुरू. सर्व विद्यार्थी मित्रांचे आपल्या या आजच्या क्लासमध्ये या आजच्या वर्गामध्ये सर्व मित्रांचे स्वागत आहे. बरेच जण अजून जॉईन होत आहेत आणि आपण आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने हा जो उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे की खाजगी विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांना जसं मार्गदर्शन मिळतं तसं आपल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना घर बसल्या विविध घटकांचं विश्लेषण व्हावं यासाठी आजचे हे तास सुरू केलेले आहेत. तर आजचा जो विषय आहे माझा परिचय प्रथम तुम्हाला देतो. मी अनंत राधाकृष्ण गोरे, तालुका श्रीरामपूर, माझी शाळा आहे उंडे वस्ती आणि आपल्या जिल्हा तर माहिती आहे तुम्हाला अहिल्यानगर. तर आजचा जो घटक माझ्याकडे दिलेला आहे तो आहे पेपर 2 मधला. पेपर 2 मध्ये तुम्हाला माहिती आहे की कोणते विषय असतात. पेपर 2 मध्ये आहे आपला इंग्लिश विषय आणि या इंग्लिश विषयामध्ये पेपर 2 मध्ये माझ्याकडं जो घटक आलेला आहे त्या घटकाचे नाव आहे कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स. सर तुम्हाला शेअर हे दिसते का स्क्रीन? हा दिसते सर, स्क्रीन दिसते, आवाज पण येतोय. एक मिनिट, आवाज थोडा कमी येतोय तुमचा. कमी येतोय का? अच्छा, हो वाढवतो. हा. तर आजचा हा जो विषय आहे हा आहे को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स आणि त्यातला अजून एक उपघटक आहे ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता को रिलेटिंग वर्ड्स म्हणजे काय? आता वर्ड्स म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, शब्द. विविध इंग्लिशमध्ये शब्द किंवा व्होकॅब्युलरी याला खूप महत्व आहे. तर या को रिलेटिंग वर्ड्स म्हणजे काय की रिलेशन आपल्याला माहिती आहे. रिलेटिंग म्हणजे संबंध असणं. को रिलेटिंग म्हणजे काय, सहसंबंध असणारे शब्द. सहसंबंध असणारे शब्द कशाशी संबंध की एखाद्या चित्राशी संबंध किंवा एखाद्या ऍक्शनशी संबंध किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग म्हणजे काय की डिस्क्राईब करतो आपण एखादी गोष्ट. त्याचा अर्थ काय होतो की आपण त्या गोष्टीचं वर्णन करतो. वर्णन करतो म्हणजे काय की त्या एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल किंवा एखाद्या नामाबद्दल आपण विशिष्ट माहिती सांगतो किंवा जास्तीची माहिती सांगतो. तर ते आता आपण पुढे पाहूयात. आजचा जो घटक आहे तो आहे कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. पुढचा घटक पाहू आपण. तर पुढचं जे आहे ते ऍक्शन वर्ड्स. आता ह्या कोरिलेटिंग वर्ड्स मध्ये सर्वात महत्वाचं बघा, तुम्ही पहिलीपासून शिकलेले आहात. पहिलीपासून तुम्हाला वेगवेगळे शब्द असतात ऍक्शन वर्ड्स. तुमचे शिक्षक तुमच्याकडून फुल स्क्रीन करा आणि आवाज आणखी फुल करून द्या. त्याच्यापेक्षा आलं सर फुल स्क्रीन? हो, आणि आवाज पण फुल करा. आवाज वाढवलाय सर मी म्हणजे जवळपास कितीला गेलाय. आता येतोय का बऱ्यापैकी? हो येतो. हा ठीक आहे सर, थोडं जोरात बोलायचा प्रयत्न करतो. हो ठीक आहे. ओके. तर ऍक्शन वर्ड्स बघा, पहिलीपासून आपल्याला आपले शिक्षक शिक्षिका भरपूर प्रमाणात आपल्याकडून ऍक्शन करून घेतात. तर सर्वात प्रथम तुम्ही जे ऍक्शन शिकले आहेत शाळेत आल्याबरोबर किंवा बालवाडीतच शिकतो आपण बघा की काय कोणती ऍक्शन असते की सिट डाऊन आणि स्टँड अप. ही पण एक प्रकारची ऍक्शन आहे की आपण सिट डाऊन म्हणतो म्हणजे काय, खाली बसतो. म्हणजे खाली बसणे म्हणजे काय की खाली बसण्याची क्रिया आपण करत असतो. स्टँडअप म्हणजे काय, उभे राहतो आपण, म्हणजे उभे राहण्याची आपण क्रिया करतो. आणि हे सर्वात पहिले ऍक्शन आपण शिकतो. त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन आपण शिकतो. आता ऍक्शन वर्ड्स मध्ये म्हणजे काय की क्रियादर्शक शब्द. क्रियादर्शक शब्द म्हणजे एखादी क्रिया त्या शब्दातून आपल्याला जाणवते. आता कोणत्या आता इथं तुम्हाला उदाहरणासाठी 2-4 दिलेले आहेत, पण अशा तुम्हाला पुष्कळ माहिती आहेत. आपण जेव्हा
इंग्रजीचं पुस्तक उघडतो त्यावेळेस आपल्याकडे भरपूर त्याच्यात ऍक्शन वर्ड्स आहेत. तर आता आपण उदाहरणासाठी फक्त थोडं पाहूया की हे बघा एक्झाम्पल्स काय दिले इथं की टू वॉक. वॉक म्हणजे काय? चालणे. चालणे ही एक प्रकारची क्रिया आहे म्हणून हे ऍक्शन वर्ड आहे. त्यानंतर टू ईट. ईट म्हणजे काय? खाणे. मग आता खाणे ही एक प्रकारची क्रिया आहे. टू ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. टू स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. आपण दिवसभरातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या क्रिया करतो बघा आणि त्या सर्व ज्या क्रिया आहेत त्या सर्व क्रियासाठी जे शब्द वापरतो त्याला आपण म्हणतो ऍक्शन वर्ड्स. बघा पुढचे आहे टू प्ले. हे बघा हे तर सर्वात आवडतंय आपलं. आपण कधी पण काय करतो? चला सर खेळायला जाऊ, चला सर खेळायला जाऊ. आणि मग हेच तुम्ही तुमचे सर बऱ्याच वेळेस म्हणतात किंवा मॅडम म्हणतात की आपण चला तुम्ही इंग्लिशमध्ये विचारत जा. हा मे आय गो टू प्ले, वी मे गो टू प्ले वगैरे असं. त्यानंतर आहे बघा रीड. रीड म्हणजे काय? वाचणे. हे आपण रोजच्या करतच असतो शाळेत. आणि टू राईट. राईट म्हणजे लिहिणे. अशा तुम्हाला जर विचारल्या तर तुम्ही असंख्य क्रिया सांगू शकता. तर याला म्हणतात ऍक्शन वर्ड्स. आणि ह्या ऍक्शन वर्ड्स वरच हा पूर्ण तो टॉपिक आहे. ऍक्शन वर्ड्स आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स. त्याला आपण बघू, आपण ऍडजेक्टिव्ह पण म्हणतो, ते पुढे बघूयात आपण. तर या सर्व जो चॅप्टर हा अवलंबून आहे की तुम्ही आतापर्यंत 1ली ते 4थी, आता बघा 4थीला स्कॉलरशिप आहे, पूर्वी 5वीला होती, तर 1ली ते 4थी मध्ये तुम्ही ज्या ज्या काही ऍक्शन शिकलेत त्या ऍक्शन साठी तुम्ही कोणते वर्ड्स वापरतात याच्यावर हा पूर्ण घटक अवलंबून आहे. आणि त्या ऍक्शन साठी जे तुम्ही शब्दसंग्रह तुमचा आहे त्या सर्व शब्दसंग्रह वाढवणे हे आपलं काम आहे. आणि त्या सर्व शब्दसंग्रहावर हा घटक पूर्णतः अवलंबून आहे. तुमचा शब्दसंग्रह, तुमचे ऍक्शन वर्ड्स जितक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला लक्षात राहतील किंवा तुम्ही ते परत परत रिपीट कराल तेवढ्या तुमचा हा घटक एकदम परफेक्ट होऊन जाईल. चला पुढचा आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स. हे बघा डिस्क्राईब करतो म्हणजे काय करतो आपण की एखाद्या गोष्टीचं वर्णन करतो. वर्णन म्हणजे काय? आता आपण तुम्हाला आता वर्णन वाटेल की खूप एक पानभर वर्णन, तसं नाही. एखाद्या गोष्टी आता एखादी मुलगी आहे, एखादी मुलगी असल्यावर आपण तिला काय म्हणतो की ब्युटिफुल गर्ल. एक लहान मुलगी असते बघा किंवा लहान मुलगा असतो, मग आपण काय म्हणतो? ब्युटिफुल बेबी म्हणतो किंवा ब्युटिफुल गर्ल म्हणतो. मग आपण काय सांगितलं? त्या गर्ल्सच्या संबंधात आपण ब्युटिफुल या शब्दाने जास्त माहिती दिली, बरोबर? किंवा एक मुलगा आहे, टॉल बॉय. काय म्हणतो आपण? टॉल बॉय. तो मुलगा आहे पण तो कसा आहे? टॉल. बघा मराठीमध्ये आपण विशेषण शिकलोय. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा किंवा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण? विशेषण. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आता बघा इथे काय दिलंय? वर्ड्स दॅट डिस्क्राईब अ नाउन. म्हणजे तेच नाउन म्हणजे नाम. नामाबद्दल विशेष माहिती जो शब्द सांगतो त्याला म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह. तसंच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत त्याला वर्णन करणारे शब्द त्याला ते असतात डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता इथं कोणतं काम दिलंय? इथं कोणते शब्द देत बघूया आपण. एक्झाम्पल्स काय दिले? हे बघा गुड गर्ल. चांगली मुलगी. मुलगी आहे पण कशी आहे? गुड गर्ल. तीच मुलगी जर उंच असेल तर टॉल गर्ल. हा असं आपण म्हणू शकतो. पुढचं उदाहरण आहे ब्युटिफुल फ्लावर्स. ब्युटिफुल फ्लावर्स. बघा फ्लावर्स तर ब्युटिफुलच असतात पण ब्युटिफुल या एका शब्दामुळे त्या फ्लावर्सचं वर्णन केलेलं आहे. पुढे बघा व्हाईट फ्रॉक. एका मुलीने फ्रॉक घातलाय, मग रेड फ्रॉक, व्हाईट फ्रॉक, ब्ल्यू फ्रॉक, पिंक फ्रॉक. पण फ्रॉक आहे पण त्या फ्रॉकचं वर्णन त्या एका शब्दात झालेलं आहे. तो फ्रॉक आहे पण कसा आहे? व्हाईट आहे. तो फ्रॉक आहे पण कसा आहे? रेड आहे, पिंक आहे वगैरे असं. हे बघा फॅट कॅट. हे तर आपण पहिला शिकलोय बघा. आपण तुम्हाला म्हणजे एका धड्यामध्ये आहे बघा अ फॅट कॅट ऑन अ मॅट. मग त्या कॅट बद्दल तुम्हाला जास्त माहिती सांगितलेली आहे. काय? ती कॅट आहे पण ती कशी आहे? फॅट आहे. किंवा मग पुढच्या चित्रात पुढच्याच पानावरती दिलेले बघा फॅटच्या विरुद्ध शब्द दिलेला आहे. फॅटच्या विरुद्ध थीन. मग थीन कॅट पण आहे बघा त्याच्यात. म्हणजे तुम्हाला हे शब्द का दिलेले असतात? कारण की त्या नामाबद्दल तुम्हाला अधिक माहिती कशी व्हावी किंवा तुम्हाला विशेषण किंवा ऍडजेक्टिव्ह कळावं म्हणून हे शब्द दिलेले असतात. हे तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटतं की अरे आपण हे का बरं शिकतोय, हे चित्र का बरं दिलेलं आहे आपल्याला, ही फॅटच कॅट का दाखवलेली आहे, तर आपल्याला कॅट माहिती असतं. तुम्ही त्याच्या पहिलीच्या आधी तुम्हाला कॅट शिकलेले आहेत पण नंतर तुम्हाला तो एक वर्ड त्यात ऍड करतात फॅट कॅट. मग का बरं? कारण की तुम्हाला त्या कॅटचं वर्णन करता यावं किंवा कॅट बद्दल अधिक माहिती कळावी. त्यानंतरचा शब्द आहे बघा क्लीन डॉल. हे बघा क्लीन डॉल. क्लीन म्हणजे एकदम स्वच्छ. स्वच्छ बाहुली एकदम किंवा एकदम काय म्हणू आपण नीटनेटकी बाहुली. त्यानंतर जर का ती घाणेरडी असेल तर डर्टी डॉल.
मग डर्टी काय होईल, डर्टी त्याचं विशेषण होईल. आता इथे सध्या काय विशेषण आहे, क्लीन. हा, मग त्याला म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह. मग हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत बघा. एखाद्या नामाबद्दल जर जास्त माहिती सांगितली तर त्याला म्हणतो आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स. मग आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम काय करायचंय, ऍक्शन वर्ड्स आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स. हे पहिलीपासून आपल्याला चौथीपर्यंत सर्व पाहिजे. परत पहिलीपासून चौथीपर्यंत. पहिलीला आपण त्या दृष्टीने पाहिलं नाही की हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे बाबा, हा ऍक्शन वर्ड आहे. त्यावेळेस आपण फक्त शिकलो आणि मग नंतर आपल्याला हळूहळू कळत गेलं तिसरी चौथीत की हे अरे याला ऍक्शन वर्ड्स म्हणायचं बरं का, याला डिस्क्रायबिंग वर्ड म्हणायचं बरं का. त्यानंतर हा जो घटक आहे, हा जो आपण शिकतोय, हा सगळा त्या घटकावरच अवलंबून आहे. पुढचं पाहूयात आपण. आता पुढचं बघा, आता खूप छान चित्र आहे. हा बघा, आता हे ऍक्शन व्हर्ब्स. व्हर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे एखादी क्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा शब्द. हा, आपण मराठीमध्ये शिकलोय बघा, क्रियापद. नाम शिकलो, सर्वनाम शिकलो, विशेषण शिकलो, क्रियापद शिकलो. इंग्लिशमध्ये पण तेच असतं. प्रत्येक लँग्वेज मध्ये हे जे नामाचे प्रकार आहेत किंवा आपण त्याला नामाचे रूप म्हणतो ते असतातच. आता इंग्लिशमध्ये आहे ऍक्शन व्हर्ब्स. आता हे जे ऍक्शन व्हर्ब्स आहेत, या ऍक्शन व्हर्ब्स मध्ये काय काय येतं, सावे सर दिसते का क्लिअर? हो दिसतात सर, क्लिअर दिसतंय. ओके ओके. हो. तर बघा, आता पहिली ऍक्शन, हे सर्व ऍक्शन यातल्या बऱ्याचशा ऍक्शन ज्या आहेत यातल्या 90% ऍक्शन हे आपण करतो बघ. आता पहिली जी ऍक्शन आहे ही आहे रन. हे बघा, हा जो मुलगा आहे हा रन करतोय, म्हणजे काय करतोय, पळतोय तो मुलगा. ही आहे ऍक्शन आहे त्याची काहीतरी. हा दुसरा जो मुलगा आहे हा करतोय जम्प. हे सगळे शब्द तुम्ही पहिली ते चौथी मध्ये शिकलेले आहेत. फक्त कोणता शब्द कुठे वापरावा, कोणत्या ऍक्शन साठी कोणता शब्द वापरावा, चित्र आल्यानंतर त्या चित्राशी कोणत्या संबंधाची संगती लावावी, हे सगळं आपल्याला यात शिकायचंय. तर पुढचं आहे जम्प. त्यानंतर आहे बघा, ही मुलगी डान्स करते. तुम्ही बघा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही चला नृत्य करू असं कधीच म्हणत नाही, किंवा चला आपण नाचू असं म्हणत नाही, चला आपण डान्स करू. काही काही शब्द तर असे आपले मराठीमध्ये रुळले की ते इंग्रजी शब्द आहेत का असं पण वाटत नाही आपल्याला. चला पुढचा मुलगा आहे बघा, स्विम करतोय. आपल्याला माहिती आहे स्विम म्हणजे पोहणे. आपण म्हणतो स्विमिंगला चाललो, पाठात स्विमिंगला चाललो, इकडे चाललो, किंवा स्विमिंग पूल मध्ये गेलो. त्यानंतरच आहे रीड. हे आपण रोज क्रिया करतो, रीड वाचायची क्रिया. त्यानंतर ही जी मुलगी आहे ही जी हे करते राईट, लिहायची क्रिया करते. त्यानंतर स्पीक. बघा, ती भोंग्यातून बोलते पण बोलतीये. आपण एकमेकाशी स्पीकिंग करतो बघा, एकमेकाशी बोलतो, आपण एकमेकाशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला स्पीक ही ऍक्शन करावी लागते. हा बघा, हा जो मुलगा आहे, तुम्ही तुमचं इंग्रजीचं पहिलीचं, दुसरीचं, तिसरीचं, चौथीचं कोणतंही पुस्तक जर उघडलं तर वर दिलेलं असतं बघा, लिसन किंवा रिपीट किंवा रीड किंवा राईट असे शब्द दिलेले असतात. कोणत्याही पुस्तकावर जर आपण वर पाहिलं तर ते वेगळ्या रंगात दिलेले असतात वर. त्यातली सर्वात कॉमन क्रिया किंवा सर्वांना हवीशी क्रिया किंवा आम्हाला वाटतं की मुलांनी आमचं लिसन करावं. लिसन म्हणजे काय करावं, ऐकावं, ही लिसन ची क्रिया आहे. त्यानंतर हा बघा, हा ईट, हा खातोय काहीतरी हा मुलगा. आपण ही क्रिया नेहमीच करतो, रोजच करतो. त्यानंतर ही क्रिया बघा, ही आहे ड्रिंक, पितोय तो. जेव्हा आपण एखादा द्रव पदार्थ सरबत किंवा पाणी वगैरे पितो ते ड्रिंक. त्यानंतर स्लीप, हा झोपतोय म्हणून ही स्लीपची क्रिया. त्यानंतर हा वॉक, हे बघा हा चालतोय. सिंग, हा गाणे म्हणतोय बघा, सिंग. सिंग म्हणजे काय, गाणे म्हणण्याची हा मुलगा क्रिया करतो. त्यानंतर क्लाइंब. क्लाइंब म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या वर चढणे. क्लाइंब द ट्री म्हणजे झाडावर चढणे. हा काय, लॅडर, क्लाइंब द लॅडर, हा शिडी चढते. त्यानंतर हा मुलगा बघा, प्ले. हा बघा आपल्या सगळ्यात आवडता विषय, आपण रोज खेळतोच. फक्त आता तुम्हाला सर्व शिक्षकांनी सूचना दिल्या असतील बघा, हे सध्या तीव्र उन्हाची लाट आहे, त्यामुळे काय करायचं, आपली जी प्लेइंग टाइम आहे, आपला जो प्लेइंग टाइम आहे, प्ले टाइम, तो सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत कमीत कमी हा घरातच ठेवायचा, बाहेर निघायचं नाही. कारण की ही जी उष्णतेची लाट आहे ही माणसांना आजारी करण्यासाठी फार परिणामकारक ठरते. ठीक आहे. त्यानंतर हा बघा, पुढचा आहे बिल्ड. बिल्ड शब्द आहे, काहीतरी बांधकाम चालू आहे. बांधकाम करणे म्हणजे बिल्ड. आपण म्हणतो बिल्डिंग आहे, म्हणजे बिल्ड झाल्यानंतरची जी वास्तू येते त्याला म्हणतात. आता ही बिल्ड करण्याची क्रिया करते. त्यानंतर हे क्रिएट.
हे काहीतरी तयार करतायत बघा, मुलं मिळून काय करतायत, हे चित्र तयार करतायत किंवा एखादा उपक्रम करतायत, प्रकल्प करतायत. तुम्ही बघा प्रकल्प करतात, क्रिएट. त्यानंतर पेंट, हे तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना आवडतं वेगवेगळ्या प्रकारचं पेंटिंग करणं. त्यानंतर ड्राईव्ह, हे बघा हा जो मुलगा आहे सॉरी हा ड्राईव्ह करतोय, ही मुलगी कुक करते, हे बघा कुक म्हणजे अन्न शिजवतीये. फ्लाय उडतीये, हे लाफ, हा शब्द माहिती आहे आपल्याला लाफ. त्यानंतर क्राय, क्राय नंतर हग, हग म्हणजे काय मिठी मारणे एकमेकांना, क्राय म्हणजे रडणे माहिती आहे. किस, हे बघा ही आई त्या मुलाला किस करते. त्यानंतर थिंक, हा मुलगा बघा, हा माणूस हा विचार करतोय. थिंक म्हणजे काय, विचार करणे. आय एम थिंकिंग, मी विचार करत आहे. शी इज थिंकिंग, ती विचार करत आहे. थिंक विचार करणे. हे एवढे का तुम्हाला ऍक्शन मूव्स आम्ही दाखवतोय किंवा एवढे का बरं आपण चित्र पाहतोय, कारण की हे मोस्ट कॉमन आहे. त्याच्यापेक्षा बाकीच्या भरपूर ऍक्शन्स आहेत, पण हे शक्यतो मोस्ट कॉमन वर्ड्स आहेत की जे आपल्याला आपण जे प्रत्येक जण करतो. लहान मुलगा असेल तरी करतो, मोठा माणूस असेल तरी करतो. हे बघा सॉल्व, बघा तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या पुस्तकामध्ये सॉल्व द इक्वेशन, सॉल्व द एक्झाम्पल म्हणजे काय, सोडवा, हे सोडवण्यासाठीचं उदाहरण असतं. त्यानंतर हे बघा, हे आहे टीच, हे लर्न. टीच नंतर लर्न. टीच म्हणजे काय, शिकवणे. आम्ही जी क्रिया करतो ती आहे टीचिंगची क्रिया. टीच म्हणजे शिकवतो. त्यानंतर ही आहे लर्न, म्हणजे काय होईल, हा माणूस शिकतोय काहीतरी, आपण शिकतो बघा सगळे. त्यानंतर आहे वर्क, वर्क म्हणजे काय, काम करतोय. हा हे तुम्हाला दिसत नसेल, दिसतंय का सर तुम्हाला हे मला इथं समोर काहीतरी येतंय, नीट स्टॉप शेअरिंग. ठीक आहे, हे आहे, ही जे आहे एक्सरसाइज करते मुलगी. त्यानंतर हे क्लॅप करतोय, हा टाळ्या वाजवतोय. त्यानंतरचं आहे शेक, बघा आपण शेक हँड करतो, हात हलवतो एकमेकांशी. त्यानंतर हे मेडिटेट, मेडिटेट म्हणजे काय, की ध्यान करणे, ही पण एक क्रिया आहे ध्यान करण्याची. चला बघा, आपण इतके ऍक्शन वर्ड्स पाहतो, यातले जवळपास 90% क्रिया आपण साधारणतः आपल्या आयुष्यात बऱ्याचपैकी करतो, नेहमी करतो, रोज करतो, अशा ज्या क्रिया आहेत. म्हणून हे वर्ड्स आपण ऍक्शन वर्ड्स म्हणून घेतलेले आहेत. चला पुढचं पेज कडे जाऊया. हा, आता हे तुम्ही जर मिशन आरंभचं पुस्तक असेल किंवा आता तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल, त्यातला आपण हे फोटो घेतलेला आहे. हे परत येईल, एखाद्या वेळेस रिपीट होईल, पण हे कॉमन वर्ड्स आहेत, त्याच्यामुळे रिपीट झाले तरी काही टेन्शन घेऊ नका. ऍक्शन वर्ड विथ पिक्चर, ही बघा, ही मुलगी वॉक म्हणजे चालणे, रन धावणे, प्ले खेळणे, मी फास्ट करतो आता झालेले सगळे. स्लीप झोपी जाणे, रीड वाचन करणे, राईट लिहिणे, जम्प उडी मारणे, राईड चालवणे, आणि टॉक, हे बघा टॉक बोलणे. त्यानंतर इकडून बघू आपण, इकडच्या क्रिया बघूया, त्या इकडच्या उभ्या ज्या आहेत त्या. गिव्ह, बघा आपण एकमेकाला काहीतरी देतो घेतो, गिव्ह अँड टेक, ही पण एक क्रियाच आहे. एखाद्याला पेन देणे, एखादा विद्यार्थी आपल्याला म्हणतो बघा, प्लीज गिव्ह मी युअर पेन, मला पेन देतोस का, मग आपण म्हणतो हिअर इट इज किंवा टेक दिस पेन. मग आता गिव्ह ही काय, देण्याची क्रिया आहे, टेक घेण्याची क्रिया आहे. आता हा बघा, हा फ्लाय, त्याच्याकडे विमान आहे त्या मुलाकडे, आणि तो फ्लाय करतोय म्हणजे उडवतोय तो. प्ले, हे खेळतोय, हे झालंय आपला. हे कॅच, हा नवीन शब्द आला, कॅच. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता किंवा बॅट बॉल खेळता, त्यावेळेस तुम्हाला ही क्रिया करावी लागते, कॅचिंगची क्रिया म्हणजे झेल पकडण्याची. हा मुलगा बघा, आता हा डिग करतोय, डिग म्हणजे काय, आपण जेव्हा वृक्षारोपण करतो, झाड लावतो, त्यावेळेस आपल्याला डिग करावं लागतं, म्हणजे काय, खोदावं लागतं. जमीन आपल्याला खोदावं लागते, त्याच्यात खड्डं खणावं लागतं, आणि खड्डं खणल्यानंतर आपण त्यात ते वृक्षारोपण करू शकतो. हा मुलगा बघा, आपण प्रत्येक जण लहानपणी असा एक घोडा खेळलेला आहे. आजकाल हत्ती पण येतात बघा, त्याच्यावर तो राईड करतोय म्हणजे काय, तो चालवतोय ती. आपण बाईक राईड करतो, आपण सायकल राईड करतो, म्हणजे काय, आपण ते चालवतो ते वाहन. पुढचं बघू. हा, आता एकदा परत रिव्हिजन घेऊ आपण. डिस्क्रायबिंग वर्ड्स आपले आधी झालेत, आता हे नवीन घेऊ. हा, आता हे बघा, डिस्क्रायबिंग वर्ड्स. पहिला वर्ड आहे हॉट. काय काय हॉट असतं, हॉट टी असतं, किंवा इथं काय दाखवलंय, हॉट सन. आणि हे जे देखील इथे एक चित्र दिलंय बघा, हे तापमापी दाखवली आणि रेड एकदम वर दाखवले, म्हणजे खूप हॉट आहे.
आहे सन इज हॉट. त्यानंतर कोल्ड. कोल्ड हे बघा, ही जी वस्तू आहे ते बर्फ हा जो कोल्ड आहे इथं म्हणजे एकदम गार थंड. त्यानंतर लार्ज. हे बघा लार्ज, हे झाड एकदम मोठं आहे. लार्ज 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 ट्री. त्यानंतर स्मॉल. स्मॉल बॉल, एक बॉल बिग आहे एक बॉल स्मॉल. त्यानंतर लाऊड. लाऊड म्हणजे काय, एकदम मोठ्याने आवाज करतो मोठ्याने. क्वाईट. आता हे बघा क्वाईट म्हणजे काय, शांत शांत राहणे त्याला म्हणतात क्वाईट. हे हे बॉय इज क्वाईट म्हणजे तो शांत आहे मुलगा. आपण एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती सांगतो. त्यानंतर हे बघा, हा दगड आहे किंवा खडक म्हणून आपण, हार्ड येतो इथे. आपण हार्ड आणि सॉफ्ट हे शब्द शिकलोय. हा बघा हे सॉफ्ट आहे, हा कापूस आहे हा एकदम सॉफ्ट आहे. त्यानंतर आईस्क्रीम कसं असतं, एकदम स्मूथ. बघा आपल्या या दिवसातला सर्वात आवडतीचा पदार्थ म्हणजे हे आईस्क्रीम, स्मूथ. त्यानंतर आहे एक टाचणी आहे बघा, टाचणी. आपण टाचणी जर अशी टोचली तर ती एकदम टोकदार असते, ती आहे शार्प. आणि आता ही मुलगी बघा, ही मुलगी पाण्यात भिजलेली दिसते आपल्याला, ती आहे वेट. WET. वेट म्हणजे काय, ओले ओलसर ओलसर असणे. त्यानंतर पुढे बघा एकदम सूर्य चमकलेला आहे आणि सगळं निवडुंग वगैरे झाड दिसतंय, एकदम ड्राय असतात ते. कसे असतात, एकदम ड्राय. ड्राय म्हणजे काय, एकदम कोरडे. बघा आपण कपड्यासाठी पण हे दोन शब्द वापरू शकतो, वेट क्लोथ, ड्राय क्लोथ. आपण सकाळी जेव्हा कपडे आपली आई धुणत होते आणि दोरीवर वाळू घालते त्यावेळेस ते क्लोथ कसे असतात, वेट असतात. आणि संध्याकाळी जेव्हा काढून आणते त्यावेळेस ते सगळे कसे झालेले असतात, ड्राय झालेले असतात. आता हे जे शब्द आहे हे त्या क्लोथ बद्दल जास्त माहिती सांगतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डिस्क्रायबिंग वर्ड्स किंवा ऍडजेक्टिव्ह. परत एकदा पाहूया. आता हा बघा, हा जो आहे, हा जो माणूस आपण ऍडजेक्टिव्ह पाहूया, स्ट्रॉंग आहे. हा हा जो आता XYZ माणूस आहे समजा, आपण म्हणू त्याला की द स्ट्रॉंग मॅन. मॅन कसा आहे, स्ट्रॉंग. हे बघा ही गर्ल आहे, गुड गर्ल. हा बघा, हा जो मुलगा आहे डर्टी. डर्टी आहे, कसा घाणेरडा आहे, डर्टी बॉय. आता बघा हा हा खाली, हा जो मुलगा पडलाय त्याला हा हात देतोय. हा कसा मुलगा आहे मग उभा येतो, काइंड आहे. काइंड म्हणजे एकदम दयाळू तुमच्यासारखा, की आपण कोणाला पण मदत करतो, ते काइंडनेस आपल्यात पाहिजे. नंतर हा मुलगा बघा, हा हा हॅप्पी. हा कसा आहे, एकदम आनंदी आहे, हॅप्पी बॉय. ही मुलगी ब्युटिफुल, ब्युटिफुल गर्ल किंवा ब्युटिफुल सिस्टर. त्यानंतर अँग्री. हे बघा आपण काही खोडी केली तर आपले शिक्षक, आपली आई आपल्यावर कसे होते, रागवते. तेव्हा आईचा चेहरा पण असाच दिसतो. किंवा तुम्हाला काही मोठ्या भावाने काही बोललं, काही मारलं किंवा रागवलं तर आपण पण असंच रागवतो. त्यानंतर आहे अगली. अगली म्हणजे काय, कुरूप. ब्युटिफुलच्या विरुद्ध अगली. त्यानंतर आहे बघा फॅट. हा शब्द आपण आताच शिकलो, मागच्या याच्यामध्ये आपण चित्रामध्ये पाहिलं की फॅट कॅट. आता इथं फॅट मॅन आहे. त्याच्यानंतर आहे टेस्टी. बघा केक सर्वांचा आवडता आहे, त्याच्या मुलाच्या जिभेला तोंडाला पाणी सुटलंय. टेस्टी केक. टेस्टी म्हणजे चवदार. ही स्लीपी आहे. आपण जर बरंच दमलो तर आपण पण स्लीपी होऊन जातो, म्हणजे काय, आपल्याला झोप येते. त्यानंतर आहे तो जो मुलगा आहे तो क्लेवर आहे. ते कसं आहे, एकदम हुशार, क्लेवर स्टुडंट, त्यामुळे आपण त्याला क्लेवर स्टुडंट. तर आतापर्यंत ज्या आपण स्लाइड्स पाहिल्या किंवा जे चित्र पाहिले त्या सगळ्या चित्रांमध्ये आपण आतापर्यंत शिकलो की ऍक्शन वर्ड्स आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स कशाला म्हणायचं, कोणत्या प्रकारचे असतात. हे तुम्हाला जे मी दाखवलंय ते सगळे उदाहरणं दाखवले. याच्यात अजून तुम्ही भरपूर शब्दांची भर घालू शकतात आणि त्याच्यावर आधारित आता पुढचे प्रश्न आहेत. तर आता आपण परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील ते आपण पुढच्या स्लाइड पासून पाहायला सुरुवात करू. आतापर्यंत आपण पाहिलं की शब्द कसे असतात, कोणत्या प्रकारचे असतात, ऍक्शन वर्ड्स कसे असतात, ऍडजेक्टिव्ह कसे असतात. ठीक आहे, चला आता पुढचं पाहूया. चालेल सर, फास्ट होतंय का? तर आता हे बघा, आता हे चित्र आपल्याला दिसतंय, अगदी सोपं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये असे 4 पर्याय येणार आणि तुम्हाला विचारणार की हे कोणती क्रिया करत आहे. तर पहिला आता बघूयात आपण, हा जो मुलगा आहे हा पहिले बघू आपण. पहिलं ऑप्शन काय आहे, वॉकिंग. दुसरं आहे रनिंग, जम्पिंग, स्विमिंग. तर पहिलं बघूयात.
वॉकिंग जेव्हा आपण करतो तेव्हा पायातलं अंतर आपलं कमी असतं. बघा काही मुलं कन्फ्युज होऊ शकतात इथं. वॉकिंग जेव्हा करतो तेव्हा आपल्या पायातलं अंतर कमी असतं. आणि तिसरा ऑप्शन बघूया, जम्पिंग. हा काय वॉकिंग करत नाही, म्हणजे जम्पिंग हा काय उड्या मारत नाही. उडी मारताना वेगळी ऍक्शन असते. स्विमिंग तर निश्चितच करत नाहीये, कारण की आजूबाजूला कुठे आपलं पाणी वगैरे दिसत नाहीये. मग हा काय करतोय, ऑप्शन नंबर 2, हा रनिंग करतोय. हे कोणी पण सांगेल बघा, फक्त आपल्याला मराठी सांगता येईल लगेच, पण आपल्याला हा रन शब्द माहित असल्याशिवाय आपल्याला सांगता येणार नाही की हा विद्यार्थी काय करतोय रनिंग. त्यानंतर पुढचं आहे बघा, हा जो मुलगा आहे हा, त्याच्या हातात एक चेंडू आहे. तो काय करतोय बघा, पहिलं बघूयात आपण. थ्रोविंग आपण वाचू सगळे एकदा, आपण अर्थ पाहू आणि मग ठरवू. हा, बॉल त्याच्याकडे आलेला आहे. थ्रोविंग करत नाहीये तो, फेकत नाहीये तो बॉल. तो दोन्ही हाताने तो बॉल पकडतोय, झेलतोय. बरं का, म्हणजे थ्रोविंग बरोबर. आपण पुढचं पाहूयात तोपर्यंत. ऑप्शन नंबर 1 इथे बरोबर आहे. पुशिंग, पुश नाही करत तो. रनिंग तर निश्चितच करत नाहीये. आणि तो कॅचिंग करतोय बघा. थ्रोविंग करत नाहीये तो काय करतोय, कॅचिंग करतोय. दोन्ही हाताने तो झेल पकडतोय, तो बॉल पकडतोय. आपण आता शब्द पाहिला बघा, कॅच, आहे की नाही. हे सगळे शब्द जवळपास आपण आता चित्रात पाहिले. तर तो कॅच करतोय म्हणजे काय, ही कॅचिंगची क्रिया आहे. जेव्हा आयएनजी लागतं तेव्हा ती क्रिया घडत आहे, वर्तमान काळातली क्रिया असते, म्हणजे कॅचिंग करतोय. त्यानंतर बघा, हा जो मुलगा आहे, आता आपण बघूयात कोणकोणते ऑप्शन आहेत. हे चित्र तुम्हाला दिसतंय. स्लीपिंग, रनिंग, स्टँडिंग, जम्पिंग. आता बघा, आता स्लीपिंग तर काय निश्चितच करत नाही येतो, काय झोपत नाही येतो. हा, त्यानंतर रनिंग, रनिंग नाही करत येतो, त्यांनी उडी मारली होती, म्हणजे काय करतोय, जम्पिंग करतोय. आणि स्टँडिंग म्हणजे उभा, उभा तर तो निश्चितच नाही. त्यानंतर पुढचा ऑप्शन पाहूयात आपण. ही मुलगी आपल्याला दिसते की कोणत्या तरी प्रकारचा ती डान्स करते, नृत्य करते. डान्सिंग ऑप्शन आपलं पाहायचं आहे. हे बघा, पहिलंच ऑप्शन आहे डान्सिंग. त्यानंतरच आपण अर्थ पाहूयात नुसतं. की सिंगिंग नाही, गात नाहीये ती. त्यानंतर मेकिंग, मेकिंग म्हणजे काय, मेक टू मेक. टू मेक म्हणजे काय, तयार करणे, एखादी गोष्ट तयार करणे, ती काय मेकिंग करत नाहीये. त्यानंतर आहे शेवटचं ऑप्शन आहे 4 नंबरचं, वॉकिंग. आता आपण पाहिलं वॉकिंग, इथं चालणे, ती चालत पण नाहीये. तर ती काय करते, हे बघा, दाक्षिणात्य नृत्य करते ती, म्हणजे काय, डान्स करते. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. पुढचं बघूया. बघा, तर इथे एक चित्र तुम्हाला दिसतंय. तर या चित्रासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिले आहेत. आपण चित्र पाहायचं, ऑप्शन पाहायचं, आणि ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्याला कधी कधी कन्फ्युज होतं 2 ऑप्शन मध्ये. 2 तर शक्यतो क्लिअर नसतात, पण 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युज झाल्यानंतर आपण ती नेमकी क्रिया कोणती आहे ती निश्चित पाहायची. बघा, आपल्याला कधी कधी चित्र परीक्षेमध्ये जर क्लिअर नाही आलं तर आपल्याला कन्फ्युज होतं. आता ही जी मुलगी आहे, आता खूप क्लोज जर पाहिलं आपण तर आपल्याला कळतं की तिच्या हातात पेन आहे. हा, आपल्याला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा मला पण कन्फ्युज झालं. आणि मला असं वाटलं, अरे तिथं वाचतीये, म्हणजे रिडिंग करते. पण जेव्हा आपण एखादं चित्र, त्याच्यामुळे निरीक्षणाला खूप महत्व आहे बघा. तुम्ही जेव्हा पेपर सोडवायला जाल, चित्र ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असतात, तेव्हा आपण ते निरीक्षण चांगलं करायचं त्या चित्राचं. कधी कधी अंधुक पण चित्र असतात, तेव्हा आपण आपला योग्य तो तर्क लावायचा. ही जी मुलगी आहे, तिच्या हातात पेन आहे, आणि ती पेन आपण जसं लिहितो त्या प्रकारे तिने पेन पकडलाय. आता इथे 4 प्रकारचे ऑप्शन आहेत. रीडिंग, ती वाचत तर नाहीये. त्यानंतर ड्रॉइंग, चित्र काढत नाहीये ती, कारण की पेन आहे. जर ती चित्र काढत असते तर आजूबाजूला चित्राचे म्हणजे कलर दिसले असते, किंवा पांढरे कागद वगैरे काहीतरी दिसले असतं. फक्त एक वही दिसते आणि एक पुस्तक दिसते. प्लेइंग, प्लेइंग तर निश्चितच नाही. तुम्हाला म्हटलं ना मी की 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन आपल्याला लगेच कळतात की हे काय नाहीये. फक्त 2 मध्ये थोडस कन्फ्युज होऊ शकतं. आणि ऑप्शन नंबर 2, रायटिंग. बघा, ती लिहित आहे, म्हणून रायटिंग हे ऑप्शन बरोबर आहे, 2 नंबर. त्यानंतर आता बघा, ही जी मुलगी आहे, इथे आपल्याला एक बेसिन दिसतंय, बेसिन, नळ दिसतोय, आणि ती काहीतरी धुतीये. आता इंग्लिश मध्ये पाहूयात आपण काय काय. हे बघा, पहिला ऑप्शन आहे पुटिंग. पुट म्हणजे टू पुट, टू पुट म्हणजे ठेवणे, ती काही ठेवत नाहीये. त्यानंतर स्विमिंग, स्विमिंग तर ती निश्चितच करत नाही, उभी आहे ती.
त्यानंतरचं ऑप्शन आहे वॉशिंग. हा, वॉश टू वॉश म्हणजे काय, धुणे. हा, वॉश द क्लोथ म्हणजे कपडे धुणे. Sorry. तर ती काहीतरी धुतीये आणि मग त्याच्यामुळे काय की वॉशिंग हा ऑप्शन बरोबर. 3 नंबरचं ऑप्शन आहे बरोबर. आणि तर 4 नंबरचं पाहूयात आपण काय आहे. नुसतं पाहूयात अर्थ. टेकिंग. हा, टू टेक. टू टेक म्हणजे मला आता सांगितलं की गिव्ह अँड टेक. गिव्ह म्हणजे काय, देणे. टेक म्हणजे काय, घेणे. ती काय कोणाकडून काही वस्तू काही घेत नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 3 वॉशिंग, धूत आहे. त्यानंतरचं आहे हा, आता एकदम हे तर तुम्ही कोणी पण सांगू शकाल, एकदम सोपं आहे की एक मुलगी आहे, तिच्या हातात ग्लास आहे आणि ग्लास मधून ती काही पाणी पित आहे. आता मग याच्यातून तुम्ही ऑप्शन जर पाहिलं तर एकदम सोपं आहे. आपण ड्रिंकिंग बघा, पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. ड्रिंकिंग म्हणजे ती पित आहे. टू ड्रिंक आपण आत्ता पाहिलं. मी तुम्हाला आता जे ऍक्शन वर्ड्स किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स दाखवले ना, त्यातले मोस्ट कॉमन परीक्षेत असतात किंवा जे कॉमन वर्ड्स आहेत त्याच्यामुळं ते शक्यतो रिपीट होतात नेहमी. बघा, एकच नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, ड्रिंकिंग. 2 नंबरचं पाहू फक्त आपण, 2, 3, 4 पाहू आपण. इटिंग. इटिंग म्हणजे काय, खाणे. इट, टू इट. टू मेक आता आपण वर पाहिलं, टू मेक म्हणजे तयार करणे. आणि सॉरी, हे ऑप्शन नंबर 4 पाहिजे. ठीक आहे. डान्सिंग म्हणजे नृत्य करणे. ठीक आहे, नृत्य करत नाहीये म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे उत्तर बरोबर. त्यानंतर बघा, हा जो मुलगा आहे किंवा माणूस आहे, हा काय करतोय, सायकल चालवतोय. सायकल चालवतोय याचा अर्थ काय की बघा, पहिलं रनिंग. तो काय रनिंग तर काय करत नाहीये. नंतर 2 नंबरचं आपण आत्ता पाहिलं बघा, RIDE हे ही ऍक्शन वर्ड आपण आता मागं पाहिलं. RIDE म्हणजे काय, राईड. टू राईड. टू राईड म्हणजे काय, एखादी गोष्ट चालवणे. मग रायडिंग, रायडिंग करतोय तो. हे रायडिंग ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. त्यानंतर 3चं बघूया आपण, ड्रायव्हिंग. हा, तर तुम्हाला वाटेल अरे तो ड्राईव्ह पण करतोय, पण नाही. जेव्हा एखादं वाहन हे स्वयंचलित वाहन आहे की नाही, हे आपण आपण चालू शकतो हे. आणि जे एखादं वाहन आपण चालवतो त्याला ड्रायव्हिंग म्हणतो. एखादी एखादी कार वगैरे असते, ट्रक वगैरे असते, त्याला ड्रायव्हिंग म्हणतो. हे बघा, होल्डिंग. टू होल्ड म्हणजे काय, पकडणे. त्यांनी काय काही पकडलेलं नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 रायडिंग हे बरोबर. त्याचे पुढचं चित्र पाहूयात आपण. पुढचं स्लाइड पाहूया. हा, आता बघा, तुम्हाला तेच शब्द रिपीट होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे शब्द तुमच्या बोलण्यात, तुमच्या मित्रांशी जेव्हा तुम्ही कन्व्हर्सेशन करतात त्यावेळेस तुम्ही हे सगळे शब्द वापरले पाहिजे. किंवा रोजच्या बोलण्यात, रोजच्या ह्याच्यात आपले हे शब्द आले पाहिजे. शाळेत पण हे शब्द वापरले पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, हे शब्दांचं तुमचं रूढीकरण होईल आणि तुम्हाला कळेल की कोणत्या गोष्टीला काय म्हणतात. आता बघा, ही जी मुलगी आहे ही काहीतरी तिच्या हातात झाडू आहे आणि ती झाडतीये. आता वॉशिंग तर काय करत नाही. 1 नंबरचं बघा, वॉशिंग. वॉश नाही करते ती काही. पुट, टू पुट म्हणजे ठेवत नाहीये ती काही. टेकिंग, टू टेक म्हणजे घेणे. ती काही कोणाकडून काही घेत नाहीये. स्वीपिंग, हा, स्वीप. टू स्वीप. टू स्वीप म्हणजे काय, झाडून घेणे. मग ती काय करते, तिचं फ्लोअर क्लीन करते, झाडून घेते, स्वीपिंग करते. पुढचं उदाहरण पाहूया. एक मुलगा आहे, तो झाड चढतोय बघा. आता हा पण वर्ड आपला गेलाय. एखादं झाड, आता एक आपण चित्र पाहिलं की त्याच्यावर एक मुलगी लॅडरवर चढत होते बघा. लॅडरवर चढत होते, क्लाइम्बिंग शब्द आला होता. इथं आहे का क्लाइम्बिंग? ओके ओके. हा, 2 नंबर बघा, ऑप्शन नंबर 2 टू क्लाइम्ब म्हणजे काय, चढणे. मग आता 1 नंबरचं बघा, जम्पिंग. जम्पिंग तर निश्चित करत नाहीये ती. ब्रेकिंग, टू ब्रेक म्हणजे काय, तोडणे. ते तोडत नाही काही. ब्रिंगिंग, टू ब्रिंग म्हणजे आणणे. तो आणत पण नाही काही. तो काय चढतोय, झाडावर चढतोय. क्लाइम्बिंग द ट्री म्हणजे काय शब्द आहे, क्लाइम्बिंग. ऑप्शन नंबर 2. त्यानंतरचं तिसरं चित्र पाहूयात आपण. हे एकदम सोपं चित्र आहे. ती मुलगी आहे, त्या समोर आहे पुस्तक आहे. पण ती काय करते, ते पुस्तक मन लावून वाचते बघ. आता आपण पहिलं बघू ऑप्शन, रायटिंग. राईट करते का ती, लिहिते का, नाही ती लिहित नाहीये, ती वाचते. वाचण्याचा शब्द आहे रीड. टू रीड. ऑप्शन नंबर 2. बाकीचे पण ऑप्शन बघू पटकन, हे झालेले आहेत तरी बघू. ड्रायव्हिंग हे झालंय आपलं. ड्रायव्हिंग नाही करत आहे आणि ड्रॉइंग पण नाही करत, चित्र काढत नाही. ठीक आहे, चला पुढचं चित्र बघूया. हा, आता हे झाले एक प्रकारचे प्रश्न. पण आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे असतात
ते आपण बघू. तर हा जो प्रश्न आहे याच्यात काय दिलं बघा, विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शोज द ऍक्शन शोन इन द पिक्चर. हा म्हणजे पुढील चित्रातील कृतीकरिता कोणता क्रियावाचक शब्द योग्य आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेत तुम्हाला मराठीतून प्रश्नाचा अर्थ येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजीतून प्रश्न समजून घ्यावा लागतो. मग आता काही वेळेस काय येतं की फाइंड द इनकरेक्ट वर्ड, काही वेळेस येतं फाइंड द करेक्ट वर्ड. आता आपल्याला इथं काय काय सारखं द्यायचंय, विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शोज. करेक्टली शोज म्हणजे योग्य प्रकारे कोणते शब्द दाखवतात त्यातली क्रिया, त्या कोणती ऍक्शन दाखवत आहे, त्या चित्रातली कोणती ऍक्शन दाखवत आहे. मग आता बघा, पहिली ऍक्शन आहे लिफ्ट. लिफ्ट म्हणजे काय, ही एखादी गोष्ट उचलणे, वर उचलणे, त्याला म्हणतात लिफ्ट. आता लिफ्ट करतोय का तो, काही नाही, तो लिफ्ट करत नाही. पीक, पीकचा अर्थ काय होतो की निवडणे. एक अशा बऱ्याच गोष्टी तुमच्याजवळ ठेवलेल्या आहे, समोर ठेवलेल्या आहेत, आणि त्यातून तुम्हाला म्हणलं पीक द वन, एखादी निवडा, मग त्याला म्हणतात निवडणे. लिफ्ट आणि पीक मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. आपण लिफ्ट खालूनच वर उचलावं लागतं, पण पीक करताना आपण कुठून पण घेऊ शकतो, खालून पण घेऊ शकतो, वर एखाद्या जमिनीवर पण वस्तू घेऊ शकतो, किंवा एखाद्या शेल्फ मधून पण घेऊ शकतो, साईडने पण घेऊ शकतो. निवडून घ्यावं लागते फक्त, त्याला म्हणतात पीक. त्यानंतर शब्द आहे पुश. हा, आता पुश आणि पुल हे दोन विरुद्धार्थी शब्द येतात. पुल म्हणजे काय, ओढणे, आणि पुश म्हणजे काय, ढकलणे. मग आता तो जो मुलगा आहे तो काय करतोय, पुश करतोय. तुम्ही एखाद्या दवाखान्यात किंवा एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये कुठे गेलात, तर दरवाजा असतो आणि दरवाजावर लिहिलेलं असतं. जर बाहेरून पुश असेल तर आतून पुल असतं, तो बाहेरून जर पुल असेल तर आतून पुश असतं. पुश म्हणजे काय, की ढकलणे. मग तिथं पुश जर दरवाजावर लिहिलेलं असतं, तुम्हाला तो दरवाजा ढकलावा लागतो, त्याला म्हणतात पुश. आणि पूल लिहिलेलं असतं तर आपल्याकडे ओढावं लागतं, त्याला म्हणतात पूल. मग आता हा जो मुलगा करतोय, हा जो स्टूल आहे, हा स्टूल काय करतोय, तो पुश करतोय. पुश करतोय म्हणजे ढकलतोय, म्हणजे ऑप्शन नंबर 3 ही क्रिया जी आहे ती योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, विच ऑफ द फ्रुट्स इज सोर. हा, पुढील पैकी कोणते फळ हे आंबट आहे, सोर आहे. बघा, पहिल्या याच्यात जे दिसतंय आपल्याला ते आहे गवा, पेरू, नंतर बनाना, त्यानंतर पोमग्रॅनेट, आणि हे जे दिसतंय हे ऍपल. ऍपल आहे, ठीक. तर आता हे जे आहे याच्यातला पहिला जो ऑप्शन आहे, हा याच्यातला आपल्याला माहिती आहे की आंबट काय लागतं, तर आंबट लागतं आपल्याला गवा, पेरू. पुढचं पाहूयात. हा, पुढचा प्रश्न बघा, चूज द पिक्चर दॅट डिस्क्राइब द वर्ड हार्ड. हार्ड असं वर्णन आपण कशाचं करू शकतो पुढच्या चित्रांपैकी, हे त्यांनी आपल्याला विचारलंय. तर आता आपण पाहिलं, आपण हार्ड साठी एक चित्र पाहिलं होतं की एक खडक होता, दगड होता. तसंच इथं आहे. पहिलं फ्लावर. फ्लावर काय हार्ड नसतं, फ्लावर हे हाताला सॉफ्ट लागतं. त्यानंतर पुढचं चित्र आहे बघा, एक दगड आहे. दगड जर आपण स्पर्श करून पाहिलं तर ते आपल्याला हार्ड लागतं. ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. आपण आता आईस्क्रीम पाहिलं, आईस्क्रीम कसं होतं, स्मूथ. आपण मागच्या याच्यात पाहिलं ते स्मूथ, म्हणजे ते याच्यात काय बसत नाही. आणि शेवटचं अग्नी आहे बघा, आग आहे, हॉट. याच्यासाठी आपण कोणतं डिस्क्रायबिंग वर्ड वापरू, हॉट. हॉट फायर. हे स्मूथ आईस्क्रीम आणि हे ब्युटिफुल फ्लावर म्हणून, सॉरी, हॉट फायर, ब्युटिफुल फ्लावर आणि स्मूथ आईस्क्रीम. पण या दगडासाठी आपण काय वापरणार, हार्ड. म्हणजे ऑप्शन नंबर 2. 12 या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 2, हार्ड रॉक किंवा हार्ड स्टोन असं म्हणतो. चल, त्याच्यानंतर पुढचं चित्र बघा, पुढची स्लाइड बघूया. पुढच्या स्लाइड मध्ये काय दिलेलं आहे की चूज करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द पिक्चर. या पिक्चरशी कोणती ऍक्शन वर्ड रिलेट आहे किंवा संबंधित आहे. बघा, आपल्या घटकाचं नावच आहे को रिलेटेड वर्ड्स विथ पिक्चर. हा त्याशी संबंधित शब्द आहे, म्हणजे सगळे प्रश्न त्याचे संबंधित आहे, पण हा सरळ सरळ तसा आहे. पहिले आहे बघा लाफ. हे शब्द आपल्याला माहित पाहिजे. पहिला शब्द आहे लाफ, त्यानंतर आहे क्राय, त्यानंतर आहे जम्प आणि स्लीप. स्लीप तर नाहीये, तर झोपत नाही हा चेहरा. त्यानंतर जम्प
जम्प करत नाही, आपल्याला कोणती क्रिया दिसत नाही त्याच्यात. क्राय रडत तर नाहीये. आणि म्हणजे पहिलं ऑप्शन नंबर 1 लाफ, इथे उत्तर दिलेलं आहे बघा, हे सॅम्पल क्वेश्चन आहे, लाफ. त्यानंतर दुसरा सॅम्पल क्वेश्चन आहे की सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर, तेच आहे बघा. त्यानंतर ही जी मुलगी आहे ही काय करते, स्लीप तर नाहीये. हे सगळे झालेत आता शब्द, मी तुम्हाला परत परत अर्थ सांगणार नाही. जम्प नाहीये, रन नाहीये, पण राईट आहे ही लिहिते ऑप्शन नंबर 4 बरोबर. चला पुढचा, आता पुढचे प्रश्न पाहूयात. फाइंड द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन लिस्ट. हा मी तुम्हाला आता सांगितलं प्रश्न कशा प्रकारचे असतात. इनकरेक्ट आहे बघा. आता आता काय सांगितलंय, इनकरेक्ट शोधायचे, म्हणजे जो चुकीचा आहे तो शोधायचा आहे. 3 बरोबर आहे पण एक चुकीचा आहे. आता त्यातल्या 3 ऍक्शन वर्ड्स आहेत आणि एक काहीतरी वेगळं असेल, ते आपण पाहू काय आहे. हे बघा, सी, SEE, सी म्हणजे पाहणे, टॉक, TALK, टॉक म्हणजे बोलणे. त्यानंतर आहे बेंड, बेंड म्हणजे वाकणे. पण चौथा वर्ड आहे बॉल. बॉल काय ऍक्शन वर्ड नाहीये. बॉल साठी कोणतीच ऍक्शन, म्हणजे बॉल हा काय ऍक्शन नाही. बॉल घेऊन आपण ऍक्शन करू शकतो, थ्रोची ऍक्शन, थ्रो द बॉल, कॅच द बॉल, हे करू शकतो. पण बॉल इट सेल्फ इज नॉट द ऍक्शन, बॉल इज नॉट द ऍक्शन. म्हणून हे 3 ऑप्शन बरोबर आहे, सी, टॉक आणि बेंड. आपल्याला काय सांगितलं, इनकरेक्ट शोधा. इनकरेक्ट जो चुकीचा आहे, तो चुकीचा आहे याच्यात बॉल, ऑप्शन नंबर 4. दुसरा प्रश्न बघू. चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द पिक्चर. हा मुलगा आहे, हा घोड्यावर बसलाय. आपण आता एक चित्र असंच पाहिलं, घोड्यावर बसलाय. तर बघू आपण सगळं. राईड, हे बघा आपण पहिलंच ऑप्शन बरोबर, आपण आता पाहिलं राईड. त्यानंतर आहे वॉक, हे सगळे झाले, मी तुम्हाला परत अर्थ सांगणार नाही आता. वॉक, स्लीप आणि जम्प, या 3 क्रिया तो करत नाहीये, एक क्रिया करतोय, राईड, रायडिंग द हॉर्स. पुढचं, सिलेक्ट द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. बघा असे प्रश्न असतात, मराठीतून विचारत नाहीत परीक्षेत तुम्हाला. सिलेक्ट द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. या अल्टरनेटिव्ह म्हणा, ऑप्शन म्हणा, या अल्टरनेटिव्ह मधून आपल्याला एक इनकरेक्ट शब्द शोधायचा आहे. परत तेच इनकरेक्ट, जो करेक्ट नाहीये असा शब्द आपल्याला शोधायचा. आता बघूयात कोणते कोणते ऑप्शन आहे. पहिला शब्द आहे थ्रो, डिस्क्राईब, हर्ट आणि पेंट. बघा आता यातले 3 ऍक्शन आहेत आणि एक ऍक्शन नाहीये. बघू आपण. थ्रो फेकण्याची एक क्रिया आहे, डिस्क्राईब वर्णन करण्याची क्रिया आहे, हर्ट ही, हा आता हर्ट काय बघा, हर्ट म्हणजे काय माहितीये तुम्हाला, पहिलं शिकलेत तुम्ही. हर्ट म्हणजे झोपडी. झोपडी ही काय कोणती क्रिया नाहीये, झोपडी हे नाऊन आहे, नाम. आणि चौथं बघा पेंट. पेंट म्हणजे काय, की रंग देणे, त्याला म्हणतो आपण पेंट, पेंटिंग म्हणतो. ठीक आहे, मग ऑप्शन नंबर 3 हर्ट ही जे आहे ही क्रिया नाही, हे आहे नाऊन, हे नाम. पुढचं 4 नंबर, आयडेंटिफाय द वर्ड विथ इट्स गिवन पिक्चर. आयडेंटिफाय म्हणजे काय, ओळखा. तुम्ही ते ओळखा. आयडेंटिफाय द वर्ड विथ इट्स गिवन पिक्चर, या चित्राशी संबंधित शब्द तुम्ही या पर्यायातून ओळखा. मग काय, पहिला आहे टाय. बघा आपल्याला माहितीये टाय, टाय म्हणजे बांधणे. पुढचं आहे प्लक. पुढची क्रिया काय आहे, प्लक. प्लक म्हणजे काय, प्लक द फ्लावर म्हणजे फूल तोडणे वगैरे असं. त्यानंतर सिंग, हे तर शिकलं, पाहिलं आपण आता. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. आणि चौथं आहे लॉक अँड की. एकदम सोपं आहे. हे काय आहे, लॉक अँड की. हा कुलूप आणि चावी. त्यानंतर फाइंड, 5वं बघू. फाइंड थिंग दॅट वी ड्रिंक. हा जे आपण पितो अशा चित्रातून शोधायचं आपल्याला. आता पाहिलं बरोबर कळतं. आता हे ऑफिस स्टिक आहे, ऑफिस स्टिक काय आपण पिऊ शकत नाही. त्यानंतर स्पून आहे, नंतर बॉल आहे, आणि हे ग्लास वॉटर, ग्लास ऑफ वॉटर, हे आपण ड्रिंक करू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर 4. 5व्याचं काय आहे, ऑप्शन नंबर 4. पुढचं पाहूयात. आता बघा असं पण विचारतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मी घेतलेले आहेत आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रश्नांची माहिती व्हावी. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन दिस पिक्चर. आता या चित्रातली मुलगी काय करत आहे, पाहिलं बघ. आता प्लेइंग, खेळत तर नाहीये. त्यानंतर ड्रिंकिंग, आता आपल्याला कप दिसतंय, कपात ते असेल पण ती स्वतः काय पित नाहीये, ती काहीतरी असं एका बोटाने काहीतरी क्रिया करते. बघू आपण. काउंटिंग, हा बघा ती काउंटिंगची क्रिया करते, गणन मोजण्याची क्रिया करते ती
जेव्हा तुम्ही आता बघा, तुम्ही जेव्हा मोजण्याची क्रिया करता तेव्हा असं बोटाने तुम्ही दाखवता 1 2 3 4 5 6 असं, तसंच ती करते. डान्सिंग तर निश्चितच ती करत नाहीये. ओके, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3. 14 पुढचा प्रश्न बघूया. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. परत तेच बघा, करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधणे. काही वेळेस येते इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह. आता मागं आलं तर इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह, आता आले करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता करेक्ट शोधायचे आपल्याला. हा 2023च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न होऊन गेलेला आहे. आता परत तोच प्रश्न आहे, व्हॉट इज द गर्ल डुईंग. हे पाहिलं आपण आताच, मी काही जास्त तुम्हाला सांगत बसत नाही. स्वीपिंग, कुकिंग, क्लाइम्बिंग, सिंगिंग, या सर्व शब्दांचे अर्थ मागं होऊन गेले. आपण पुढे जाऊया. मग आता यातला ऑप्शन नंबर 1 स्वीपिंग, झाडती ती, स्वीप टू स्वीप म्हणजे झाडणे. पुढचं, चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द क्यू. आता बघा, हा जो शब्द आहे हा पहिलीत आहे आपल्याकडे. पहिली जेव्हा आपण क्यू ची ओळख करून घेतो, क्यू या अक्षराची, त्यावेळेस हा जो शब्द आहे क्यूचा उच्चार पण क्यू होतो. हा जो एवढा लांब शब्द आहे, 5 अक्षरी शब्द आहे, याचा पण उच्चार काय होतो, क्यू. क्यू म्हणजे काय, राग. काय, राग. आता रागसाठी कोणता शब्द वापरणार आपण. आता हॅपी, हॅपी राग म्हणू का, नाही. हेवी म्हणजे एकदम जड रांग, नाही. टॉल, उंच एक रांग, नाही. मग रांग कशी आहे, लॉंग, एकदम लांब अशी रांग आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. त्यानंतर पुढचं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. हा, तर हे बघा, इथं आलं ऑप्शन. मागच्या वेळेस आलं होतं अल्टरनेटिव्ह, इथं आलं होतं करेक्ट वर्ड. म्हणजे प्रश्नाचं स्वरूपात, प्रश्नाच्या काय म्हणतो आपण त्याला, प्रश्नाच्या शब्दरचनेत बदल असतो, तो आपल्याला कळणं फार महत्वाचं. आणि व्हॉट इज द काऊ डुईंग इन दिस पिक्चर. या चित्रामध्ये ही काऊ जी आहे ती काय करते. आता आपल्याला स्पष्ट दिसतंय की ती काहीतरी खातीये. पण आता इथं बघूयात आपण. पहिलं ऑप्शन आहे, द काऊ इज सिटिंग. बसलेली आहे का, नाही. द काऊ इज इटिंग समथिंग. बघा, कधी पण त्याच्यानंतर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा पेपर सोडवता त्यावेळेस 4ही ऑप्शन वाचायचे. आता हा तुम्हाला, काही जणांना हा ऑप्शन करेक्ट वाटत, द काऊ इज इटिंग समथिंग, अरे खाती इथं काहीतरी, पण तसं नसतं. त्याच्यामुळे 4ही ऑप्शन वाचल्याशिवाय उत्तर बोल करायचंच नाही. 4ही ऑप्शन वाचायचं का, ते तुम्हाला आता पुढे सांगतो. तिसरं बघा, द काऊ इज ग्रेझिंग. आणि चौथं बघूयात एकदा, द काऊ इज ड्रिंकिंग वॉटर. पाणी पित नाहीये, म्हणजे 4 नंबरचं नाहीये, 1 नंबर नाहीये. हा, 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये आपल्याला काहीतरी बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल. का होईल ते सांगतो. द काऊ इज इटिंग समथिंग, खाती ती काहीतरी. आणि द काऊ इज ग्रेझिंग. जेव्हा तुम्हाला ह्या ग्रेझचा अर्थ होतो की चरणे. एखादी व्यक्ती जर इथं असते तर तुम्ही म्हणले असते इटिंग समथिंग असं. पण इथं काय आहे, इथं गाय आहे. जेव्हा गाय, बैल, म्हैस असते तेव्हा ते ग्रेझिंग करतात. ग्रेझिंगचा अर्थ होतो चरणे. आपल्याला आई म्हणते बघा, दिवसभर काय चरत बसतोय, मग आपण काय ग्रेझिंग करतो का, नाही. आपण इटिंगच करतो. पण हे जे प्राणी असतात हे ग्रेझिंग करत असतात. म्हणजे ह्या 2 मध्ये तुम्हाला कन्फ्युज होईल. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की 4ही ऑप्शन वाचल्याशिवाय पुढं उत्तर लिहायची घाई करायची नाही. चला पुढचं बघूया. चूज द करेक्ट लेटर्स टू गेट द नेम ऑफ बर्ड. या एका पक्षाचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि इथं कॉक दिलेलं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता तरी शब्द येणार आहे. कोणता येईल बघू. आता व्हीट कॉक नाही येणार. पुढे बघू, ग्रॅम कॉक नाही येणार. पीन कॉक नाही येणार. पीकॉक, हे बघा, पी इथे ठेवलं तर पी आणि कॉक, पीकॉक शब्द तयार होते. माहिती आपल्याला पीकॉक म्हणजे काय, मोर. पुढचं बघूया. पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर गिव्हन ऍक्शन वर्ड. हा, आता इथे काही शब्द दिलेत ऍक्शन वर्ड्स. क्लोज, तुम्हाला माहिती आहे क्लोज म्हणजे बंद करणे, ओपन उघडणे, रीड म्हणजे वाचणे. मग हे तिन्ही शब्द या खालच्या कोणत्या चित्राला सूट होतात हे आपल्याला पाहायचंय, सुटेबल आहे. आता हा जार आहे बघ, जार साठी म्हणू का आपण क्लोज म्हणू शकतो, क्लोज द जार. ओपन द जार पण म्हणू शकतो. पण रीड द जार म्हणू का आपण, नाही. रीड द जार म्हणजे हे तिन्ही याच्यात बसत नाही, म्हणून हे पहिलं ऑप्शन कटलं. त्यानंतर दुसरं आहे बुक बघा, क्लोज द बुक, ओपन द बुक, रीड द बुक, तिन्ही वाजतात. म्हणून हे ऑप्शन नंबर 2. पण मी तुम्हाला म्हटलं घाई करायची नाही. पुढचं बघू, प्लेट काय आपण ओपन क्लोज करू शकत नाही, हे पण कटला.
ऑप्शन नंबर 3 कटला. नंतर रुलर, रुलर पण आपण ओपन रीड करू शकत नाही, तर हे पण करा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं सांगितल्याप्रमाणे बरोबर. पुढचं बघूया. सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागेत योग्य शब्द भरायचा आहे. बघा, पहिल्याचं सहसंबंध ओळखणे हे पाहिले आपण चौथी तिसरी. मिशन आरंभाचे बरेच प्रश्न असे आहेत की सहसंबंध दोघांमधला ओळखायचा आणि पुढचं लावायचं. मग आता पहिलं काय आहे, चित्र डोळा म्हणजे आय. आय काय काम करते, सी, हा म्हणजे पाहण्याचे काम. आता हा कान आहे, कान काय काम करेल, आय हिअर, काय करेल, हिअर म्हणजे ऐकण्याचं काम करेल. पुढचं पाहूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता बघा, निडल, इथं काय दिलंय, निडल म्हणजे काय, सुई. सुईसाठी कोणत्या कोणत्या क्रिया आहेत, स्ट्रिंग, दोरा, शिव, शिवणे आणि हेम. मग आता इथं कोणतं येईल, इथं कोणतं येईल, टॉस नाही येणार. स्पिल, ते काय सोलण्याची क्रिया नाही करत आपण निडलला. ब्लिंक, ब्लिंक पण नाही होणार. स्टिच, स्टिच म्हणजे काय, शिवणे, शिवण्याची क्रिया. इथं काय येईल, स्टिच. ऑप्शन नंबर 4. सिलेक्ट द प्रॉपर ऍक्शन वर्ड. यातला प्रॉपर ऍक्शन वर्ड शोधायचा. इथे कर्ड, कर्ड म्हणजे काय, दही. मग कर्ड आपण शेअर करतो, ईट करतो. स्पिल पण स्पिल करतो. स्पिल म्हणजे काय, सांडणे. एखादा द्रव पदार्थ, इथं माझं चुकलं, सॉरी, इथे स्पिल म्हणजे काय, सांडणे, सांडण्याची क्रिया. हे स्पिल म्हणजे सांडतं पण ते, एखाद्या भांड्यातून सांडणं म्हणजे स्पिल होणं. आता अजून काय करतो, कर्डशी संबंधित याच्यातलं आपल्याला शोधायचं आहे. वॉश नाही करत आपण, पील नाही करत, पील म्हणजे सोलणे नाही करत, कट नाही करत. चर, चरचा अर्थ होतो घुसळणे. बघा, हा शब्द गेलाय चौथीला, आता तुम्हाला जाईल. हा मायाज ड्रीम मध्ये हा शब्द तुम्हाला आहे, चर. पुढचं बघूया. कम्प्लीट द बॉक्स बाय चुझिंग द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिव्हन वर्ड. 2021 चा प्रश्न आहे. आपण एक योग्य शब्द शोधूया त्याच्यात. का त्यात काय आहे, स्पिनॅक्ट म्हणजे काय, पालक. पालकाचं काय काय होतं, वॉश करतो बघा आपण, त्यानंतर बाय विकत आणतो, त्यानंतर ईट खातो. आता याशी संबंधित अजून एक शब्द शोधू आपण. पहिला आहे लंप. लंप म्हणजे काय, गोळा. गोळाचा पालकाचा काही संबंध नाही. त्यानंतर स्क्रिबल, कुठला शब्द आहे बघा, स्क्रिबल. स्क्रिबल म्हणजे काय, खरवडणे, खरडणे, खरडत नाही पालक, काही खरडत नाही आपण. त्यानंतर आहे ओबन. ओबन म्हणजे काय, की डगमगणे, झोकांड्या घेणे, ते काय होणार नाही. आणि कुक, आपण पालकाची भाजी शिजवतो म्हणून त्याला कुक. कुक हा ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता इथं फास्ट घेऊ आपण थोडं. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. हे सोपं आहे बघा, तो पाणी पितोय, ड्रिंक इट. ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर. वॉश, बघा वॉश येते, ऑप्शन नंबर वॉशिंग, ऑप्शन नंबर 2 वॉशिंग. पुढचं बघूया. पुढचं आहे चूज द करेक्ट ऑप्शन डिस्क्राइबिंग द गिव्हन पिक्चर. या चित्रावर बघा, हा मुलगा या झाडाखाली बसलेला आहे. म्हणजे काय, आपल्याकडं वाचता येत बघा, तर ओल्ड मॅन इज सिटिंग अंडर द ट्री. ओल्ड मॅन आहे का तो, नाही, म्हणजे ऑप्शन चुकीचं आहे. द बॉय इज सिटिंग अंडर द ट्री. हा, झाडाखाली बॉय बसलाय, ऑप्शन नंबर 2. पण आपण पुढचे पाहू आपण. द ओल्ड लेडी, म्हातारी बाई बसली का, नाही. आणि द यंग मॅन, तरुण माणूस बसलाय का, नाही, म्हणजे मुलगा बसलाय, ऑप्शन नंबर 2 बरोबर. त्यानंतर चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर. या चित्राशी संबंधित शब्द बघा. हा जोकर आहे. जोकर कसा असतो बघा, ऑप्शन नंबर 2 बघू आपण. सॅड असतो का, नाही. स्केर्ड असतो का, भीती वाटते का, नाही. अँग्री असतो का, रागीट असतो का, नाही. तो फनी असतो, मजेशीर असतो एकदम, म्हणून ऑप्शन नंबर 1. नंतर विच इज द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर द पिक्चर. आता पाहिलं बघा. आता हे जे आईस्क्रीम आहे याच्याशी संबंधित शब्द कोणता, हॉट आहे का, आईस्क्रीम हॉट तर नसतं. बॅड, बॅड तर नसतंच, तुमचं सगळ्यात आवडतं पदार्थ आहे. कोल्ड, हा कोल्ड असतं, थंड असतं. सोर, आंबट असतं का, नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 कोल्ड असतं. सिलेक्ट द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर द पिक्चर. काय काय, हार्ड, शार्प, रफ, सॉफ्ट. शार्प आहे बघा, आपण आता एक टाचणी पाहिली होती, ती कशी टोकदार होती, शार्प. म्हणून हार्ड नाहीये, रफ नाहीये, सॉफ्ट नाहीये, शार्प, ऑप्शन नंबर 2. तर आजच्या या डिस्क्राइबिंग वर्ड्स, ऍक्शन वर्ड्स, को रिलेटेड वर्ड्स, या हा जो तास आहे, त्या तास मला जिल्हा परिषद अहिल्यानगर तर्फे करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्व अधिकारी आणि माझे जे मार्गदर्शक आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझा तास इथे संपवतो. तर तुम्ही जेवढे तुमची व्होकॅब्युलरी वाढवाल, जेवढं तुमचं शब्दसंग्रह वाढेल, त्या
तेवढं तुम्हाला हा घटक, हा उपघटक अतिशय सोपं जाणार. त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही शब्दसंग्रहावर खूप भर द्या. सावे सर. हो सर, धन्यवाद सर. आज गोरे सरांनी अतिशय सखोल आपणास व्होकॅब्युलरी बद्दल सांगितलेलं आहे. 1 आणि 2 तारखेला आपल्या ज्या तासिका आहेत, तर त्या तासिका